हा घ्या पुरावा, हे आम्हाला माहिती होतं. हा घ्या गाडी नंबर 2231. गाडीचा मालक शिवलिंग मोराळे. हा शिवलिंग मोराळेचा फोटो. अजून काय देऊ? आता करा शिवलिंग मोराळेचं लोकेशन. आता दिसू द्या तुमच्या संवेदना, वेदना, भावना. हे आम्हाला माहिती होतं म्हणून हे सगळे घेऊ आम्ही तयारी ठेवली होती. आम्ही अजितदादांवर बोटं उचलत नाहीये, पण हे कोणीतरी मुद्दामून जाणून बुजून तर केलं नाही ना अजितदादांना बदनाम करण्यासाठी. हे तपासा. एखादा माणूस अजितदादांच्या ताफ्यात जातो आणि 2 दिवसांनी तो वालचंद काय वाल्मिक कराडला घेऊन येतो गाडीत बसून. ते म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो ना की हा प्लॅनच होता. म्हणजे 4-2 मोठे आले मासे तर आपण सेफ. असं आहे की अख्ख्या बीडला माहिती होतं, पुण्यातल्या त्यांच्या समर्थकांना माहिती होतं की राजे येणार आहेत आज. त्याप्रमाणे राजे आले. राजे येताना माणसं घेऊन आले. म्हणजे हे तर किती गंभीर आहे की राजे येताना माणसं घेऊन आले, फौजच घेऊन आले. पोलिसांना चॅलेंज आहे की तुम्ही काही नाही करू शकत, मी येतोय तुमच्याकडे. आणि दिस विल टर्न इन टू पॉलिटिकल टर्मॉइल. उद्ध्वस्त करून जाईल राज्य व्यवस्था हे असं जर व्हायला लागलं. पोलिसांचा दबाव, पोलिसांची भीती हे गुन्हेगारांच्या मनात असलीच पाहिजे. हे अरिस्टॉटल प्लुटोपासून सगळ्यांनी लिहून ठेवलं की एका पोशाखाची भीती समाजामधल्या सर्वसामान्यांना वाटलीच पाहिजे. जर तीच भीती उरली नाही तर मग कोणाला घाबरणार आहे? म्हणजे ते तर असं ग्लोरिफिकेशन ऑफ क्रिमिनल आहे. म्हणजे हे तर गुन्हेगाराचं उदात्तीकरण आहे की तू हजर होतेस का, ये आम्ही आहेत स्वागताला. अजून फोटो नाही बाहेर आले नशीब चहा पितानाचे की आल्या आल्या मस्त गरम गरम चहा वगैरे पाजला, असं भजी खाल्ली आणि मग साहेब गेली. जो माणूस इतकी हिंमत ठेवतो की मला तर अटकपूर्व जामीन मिळणारच होता. अरे मिळणार होता